हे कोणत्याच स्त्रियांना आवडत नाही, कारण की त्यांना आणि घरच्या लोकांना माहीत नाही पडलं पाहिजे की स्ट्रोकिंग इज द आर्ट. कारण की बऱ्याच लोकांना ही स्ट्रोकिंग आर्ट जमतच नाही आणि ती 90% लोकांना माहीतच नसते की स्लोली चावून चावून खा, मजा घेऊन खा, टेस्ट घेऊन खा, उरकवण्याचा प्रयत्न करीत असतो. कारण की आपल्याला कोणी बघितलं नाही पाहिजे, आपण रिलॅक्स व्हायचा एक प्रयत्न करतो. नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की स्ट्रोकिंग इज द आर्ट आणि ती 90% लोकांना माहीतच नसते. स्ट्रोकिंग कसं करायचं, आपल्या पार्टनरला संतुष्ट कसं करायचं, स्लोली कसं जायचं पुढं हे लोकांना माहीत नसल्यामुळं बऱ्याच लोकांना लैंगिक समस्यापासून नक्कीच काही म्हणजे प्रश्न उद्भवतात. तर मित्रांनो, आज या व्हिडिओद्वारा ह्याच विषयावर आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे, काउन्सिलिंग करत आहे, सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. खरोखर माझ्या या अनुभवाचा आणि माझ्या या कार्याचा नक्कीच तुम्हाला तुमच्या पर्सनल लाईफमध्ये किंवा सेक्च्युअल लाईफमध्ये नक्कीच बेनिफिट व्हावा, हाच माझा व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागचा एक उद्देश असतो. आणि खरोखर माझे जर मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे, जो बऱ्याच दिवसापासून मी तुम्हाला सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे की स्ट्रोकिंग इज द आर्ट. म्हणजे जेव्हा केव्हा आपण इन्सर्ट करतो आणि मागं पुढं करतो त्याला आपण स्ट्रोकिंग म्हणतो आणि ते स्ट्रोकिंग पण एक आर्ट आहे. कारण की बऱ्याच लोकांना ही स्ट्रोकिंग आर्ट जमतच नाही. कारण की बघा, असं आहे की आपण समजा जेवण करायला बसलो आणि घाईघाईमध्ये जेवण केलं तर आपल्याला असं जेवल्यासारखं वाटत नाही. आपले जे माइंड आहे त्यांना असं वाटत नाही की फुलफिल झालं म्हणून. आणि म्हणून आपण काय करतो, फास्ट जर आपण जेवण करत असलो तर आपण जास्त जेवण करून घेतो, आपल्याला माहिती पडत नाही. म्हणून जेवताना पण आपण जसं आम्ही तुम्हाला ॲडवाईस करतो की स्लोली चावून चावून खा, मजा घेऊन खा, टेस्ट घेऊन खा. त्याचप्रमाणे आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये इव्हन म्हणजे कामक्रीडा करताना टेस्ट घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं, हे तुम्ही विसरता. तर मित्रांनो, माझा सांगण्याचा उद्देश आहे की तुम्हाला लहानपणापासून एक चुकीची सवय लागलेली असते, ती आहे मास्टरबेशनची. आणि मास्टरबेशनमध्ये काय असतं की आपण घाईघाईमध्ये उरकवण्याचा प्रयत्न करीत असतो, कारण की आपल्याला कोणी बघितलं नाही पाहिजे आणि घरच्या लोकांना माहीत नाही पडलं पाहिजे. म्हणून आपण काय करतो, कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन कुठे जिथं कोणी बघत नाही तिथं आपण जातो आणि फास्ट स्ट्रोकिंग आपण करतो आणि फास्ट इजॅक्युलेशन करून आपण रिलॅक्स व्हायचा एक प्रयत्न करतो. आणि हीच सवय आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये कंटिन्यू असते, कारण की आपण आपल्या ब्रेनला तसं मॅपिंग केलेलं असतं. आणि हे मॅपिंग जर आपल्याला कट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मी सांगतो की ही जी फास्ट स्ट्रोकिंग असते हे कोणत्याच स्त्रियांना आवडत नाही, कारण की त्यांना फास्ट स्ट्रोकिंग नसताना आवडत नाही. कारण की त्यांना स्लोली आणि म्हणजे प्रेमाने केलेलं स्ट्रोकिंग त्यांना खूप चांगलं वाटतं. तर काय करायचं मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही स्ट्रोकिंग करायचं आहे तर तुम्हाला फक्त स्टार्टिंगला इन्सर्ट करायचं आहे. आणि ही सवय तोडण्यासाठी तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो आहे, एक स्ट्रॅटेजी सांगतो आहे, ती तुम्ही आजपासूनच तुम्ही अप्लाय करा, तर तुम्हाला नक्कीच त्याचे बेनिफिट दुसऱ्या दिवसापासून दिसून येतील. तर काय करायचं आहे, जसं तुम्ही इन्सर्ट केलं तर इमिजिएट इन्सर्ट करताना तुम्हाला स्ट्रोकिंगला सुरुवात करायची नाही आहे. कारण की तुम्हाला पण आतलं ॲटमॉस्फिअर फील करायचं आहे, तिला पण जे इन्सर्ट आपण केलं आहे तिला पण फील होऊन जाऊ द्या, त्यांच्या जे नर्व एंडिंग्स आहेत त्यांना पण फिलिंग होऊन जाऊ द्या. त्याच्यानंतर इन्सर्ट केल्यानंतर थोडंसं एक 5-10 सेकंद थांबा. त्याच्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही स्ट्रोकिंग करता तर स्लोली स्ट्रोकिंग करायचं आहे. आणि स्लोली करण्यासाठी त्याच्यावर ताबा मिळवण्यासाठी तुम्हाला मी काय सांगितलं की तुम्हाला रिव्हर्स काउंटडाऊन करायचं आहे. जसं आता मी समजा स्ट्रोकिंग सुरू करतो आहे, तुम्हाला दाखवतो आहे. तर 100, 99, 98 आणि इन्सर्ट करताना डीप करत राहा. कारण की डीप जितकं करसाल तितकं त्यांना म्हणजे जी स्पॉटला स्टिम्युलेशन होईल आणि त्यांना चांगली उत्तेजना आणि ऑर्गॅझम मिळण्यासाठी मदत होईल. आणि स्लोली रिव्हर्स काउंट करा आणि असं 100, 99, 98, 97, 96, 95, 94 असं उलटं काउंट करा. म्हणजे स्ट्रोकिंग पण छान होईल, इजॅक्युलेशन पण लवकर होणार नाही. म्हणजे ज्या लोकांना शीघ्रपत्राचा आजार आहे ते त्यांना पण बेनिफिट मिळेल. ज्या लोकांना तुम्ही पार्टनरला संतुष्टी देत नाही त्यांना पण बेनिफिट भेटेल आणि त्यांच्या पार्टनरला पण मल्टिपल ऑर्गॅझम मिळण्यासाठी या छोट्या स्ट्रॅटेजीचा नक्कीच आपल्याला लैंगिक आयुष्यामध्ये मदत होते. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की बरेच 99% लोक जसं इरेक्शन झालं तसं टाकण्याचा प्रयत्न करतात आणि फास्ट स्ट्रोकिंग करून आपलं इजॅक्युलेशन करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यामुळे काय होतं
की त्यांच्या पार्टनरची संतुष्टी होत नाही, त्यांना ऑर्गॅझम मिळत नाही, म्हणून त्यांच्या पार्टनरकडून वारंवार डिमांड होते आणि वारंवार डिमांड झाली की आपण ती फुलफिल करू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी गिल्टी वाटतं. तर म्हणून तुम्हाला नेहमी सांगत असतो की स्ट्रोकिंग इज द आर्ट, आणि त्या आर्टला तुम्ही जर प्रॉपरली तुम्ही तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये अप्लाय केलं तर नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा बेनिफिट दिसून येतो. धन्यवाद मित्रांनो.